दरम्यान औरंगजेबाच्या खबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएचं पथक संभाजीनगरात दाखल झालंय। संभाजीनगरमध्ये संशयित हालचालींवर लक्ष असणार आहे। औरंगजेब खबरीच्या पार्श्वभूमीवर दंगल किंवा तेढ उद्भवेल असं कोणी काम करतंय का यावर बारीक लक्ष असणार। सध्या एका टीमनं छत्रपती संभाजीनगर शहर खुलताबाद परिसराची पाहणी केली आहे। कबरीवरून राज्यात मागील काही दिवसापासून वाद सुरू आहे। औरंगजेबाची ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी सध्या मी उभा आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे कोणी नागरिक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी एकच व्यक्ती या बॅरिकेडमधून जाऊ शकतो आणि एकच व्यक्ती वापस येऊ शकतो, अशा पद्धतीची बॅरिकेटिंग पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि योग्य ती खबरदारी या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा आता घेतलेली आहे। आणि अशातच एनआयएची टीम दाखल झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड आणि परभणी या ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी एनआयएची पथक दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे एनआयएच्या पथकाकडून या ठिकाणी संशयित ज्या हालचाली आहे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नांदेड असेल किंवा परभणी असेल या दंगलीच्या पार्श्वभूमीचे जिल्हे आहे त्यांच्यावर बारीकात लक्ष ठेवण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, खुलताबाद, छत्रपती संभाजी।